करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ताच आपण पाहिला कांदा लसूण मसाला। यानंतर कोणता पदार्थ आहे हे आपल्याला सांगणार आहेत रेणुका माता महिला बचत गटाच्या अध्यक्षा अरुणा टेके। अरुणाताई, तुमचं सुगरणमध्ये स्वागत। नमस्कार। नमस्ते। तुमच्या रेणुका माता महिला बचत गटाची खासियत असलेला कोणता पदार्थ आज तुम्ही आम्हाला दाखवताय? शुद्ध शाकाहारी मासवडी। वा, नावात मांस आहे तरी शुद्ध शाकाहारी। हो। तर मासवडी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या साहित्य। साहित्य: चिरलेला कांदा 1 वाटी, बेसन 3 टेबलस्पून, सुकं खोबरं 3 टेबलस्पून, वाटलेले पांढरे तीळ 3 टेबलस्पून, गोडा मसाला 1 टेबलस्पून, कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, हळद 1 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, तेल आणि कोथिंबीर। साहित्य तर तुम्ही लिहून घेतलेलंच आहे। आता वळूया कृतीकडे। अरुणाताई, मासवडी आता बनवायची आपल्याला, त्यासाठी आधी कढईत काय टाकूया? कांदा टाकायचा। कांदा सगळा कांदा टाकायचा आहे? हो। जरा 1 चमचा तेल टाकावं लागेल। 1 चमचा तेल टाकू? हो। पुरे? हो। आता काय टाकायचं? कांदा खरपूस झाला ना अजून आपल्याला? 1 चमचा खोबरं टाकायचं। 1 चमचा खोबरं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची। त्यात ते पांढरे तीळ आहेत ना ते टाकायचे। आता याच्यामध्ये ना हा गोडा मसाला टाकायचा थोडा। पुरे? बस बस। थोडी हळद टाकायची। बस। आणि ते कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकायचा आणि थोडं मीठ टाकायचं। थोडंसं मीठ आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकायची। हे झालं सारण तयार झाले। मासवडीचं सारण तयार झालं ते आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ। प्लेटमध्ये काढायला लागेल ना? हो। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार। परत 1 चमचा तेल। हो। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकावं लागेल, थोडी मिरची, ते हळद पावडर, थोडी कोथिंबीर। आता थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये। त्याला साधारण उकळी आली ना, उकळी आल्यानंतर बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकायचं लागतं। चांगलं फेटून घ्यायचं ते त्यातल्या त्यात। हो। आता ते ना एक तो कागद पेपर घ्यायचा। आता हा पिठाचा गोळा आहे ना ह्याच्या पेपरवर टाकायचं। थोडं पाणी टाकावं लागेल त्याच्यामध्ये। पुरे? हा पिठाचा गोळा याच्यामध्ये टाकायचा। आता हे सारण आहे ना, जे आपण पहिलं सारण तयार केलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं। नंतर त्याला आहे ना हे असं करून, म्हणजे हात न लावता असं मसाला आतमध्ये घालून दाबून घ्यायचं। हो हो। हे थोडंसं गरम असल्यामुळे प्लास्टिकमुळे सुद्धा पटकन होतं। हो। आपण माशाचा आकार दिलाय, पण तुम्ही एका बाजूला गॅसही सुरू ठेवलाय, तो कशासाठी? ते काय, आता हे गरम असतं ना, मग आता ह्याला माशाचा आकार देऊन येतोपर्यंत सुकत राहतं। बरोबर। पण ह्याचं जे जळलेलं असतं त्याच्यामध्ये आपण रशासाठी फोडणी देणार आहे। हो, म्हणजे उरलेलं जे बेसन पीठ त्याला लागलेलं आहे ते जरा जळतं। हो। त्याच्यात आता आपल्याला वेगळं एक रस्सा बनवायचा आहे। थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये। आता याच्यात काय टाकायचं? लसूण पेस्ट टाका। आधी लसूण पेस्ट? हो। आता आपण लसूण आलं पेस्ट परतून घेतली, त्याच्यामध्ये कांदा मसाला टाकायचा। नंतर तो गरम मसाला सगळं टाकलं तरी चालेल। नंतर हा लाल मिरची पावडर ती थोडी टाकायची, थोडी हळद टाकायची। आता हा मसाला पूर्ण सगळा परतून वगैरे घ्यायचा। त्याच्यामध्ये जरा ते खोबरं टाकायचं। हे सगळं खोबरं वापरूया आपण? आणि पाणी टाका थोडं। पुरे? हो। वरून कोथिंबीर टाकायची, थोडीशी भुरभुरू, चवीनुसार टाकायचं। मीठ आपलं टाकून झालं। आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत? आता हा रस्सा तयार झालेला आहे। बरोबर।
पण आपण मासवडी कट करणार आहे. मासवडी कट करताना दोन्ही बाजूचे थोडे थोडे भाग असतात त्याचे तुकडे करून हे रश्श्यामध्ये टाकायचे असतात. बरोबर. तर मग आपण आता ते कट करूया. कापू. आपली मासवडी बऱ्यापैकी तयार हो, झालेली आहे. रस्साही आपला शिजलेला आहे. शिजलेले. आता गॅस बंद केला तरी चालेल. हो. ते फायनल सर्व करण्यासाठी मासवडी तयार आहे. हो. आपण ती वेगळ्या डिश मध्ये काढूया. हो. आता ही मासवडी तयार झाली. आता याला आपण जरा सजवलं का अजून छान दिसेल ना. वा. मग त्यासाठी आपण खोबरं टाकणार आणि कोथिंबीर टाकणार त्याच्यावर. आणि याच्यानंतर वरून कोथिंबीर. हो, ह्याच्यावरून कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये ना कांदा आणि लिंबू, कारण ते पण त्याच्यासोबत असतंच ना. पण कांदा लिंबू लावून ते छान सजवलंय. याच्यानंतर काय करूया? आता ह्याच्यानंतर आपण रस्सा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि जर खाताना जर आपल्याला वाटलं थोडासा रस्साही चवीला लावायचा, 1 चमचा रस्सामध्ये म्हणजे वाटीमध्ये बुडवून ती वडी आपण खाऊ शकतो. तर आम्ही रस्सा बाउलमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही मासवडीचा पहा रिकॅप. साहित्य: चिरलेला कांदा 1 वाटी, बेसन 3 टेबलस्पून, सुकं खोबरं 3 टेबलस्पून, वाटलेले पांढरे तीळ 3 टेबलस्पून, गोडा मसाला 1 टेबलस्पून, कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, हळद 1 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, तेल आणि कोथिंबीर. कृती: प्रथम कढईत चिरलेला कांदा आणि तेल घालून परतून घ्या. नंतर त्यात सुकं खोबरं, आलं लसूण पेस्ट, वाटलेले पांढरे तीळ, गोडा मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्या. हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढा. नंतर कढईत तेल घेऊन त्यात लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि पाणी घालून त्याला फोडणी द्या. नंतर त्यात बेसन घालून मिश्रण परतून घ्या. एका प्लास्टिकच्या पेपरवर थोडं पाणी घालून त्यावर तयार पीठ घाला आणि वरील सारण भरून फोल्ड करा. नंतर कढईत तेल, आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, लाल तिखट, हळद, सुकं खोबरं, पाणी, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करा. त्याला थोडी उकळी द्या. नंतर तयार वडी कापून त्यावर सुकं खोबरं, कोथिंबीर, लिंबू आणि कांदा घालून सर्व करा. अशा प्रकारे मासवडी तयार. मासवडीचा रिकॅप तर तुम्ही पाहिला. आता बघूया की मासवडी नक्की कशी झाली आहे ते. मी टेस्ट करून बघू. आता मला कळलं की भीमतडी जत्रेत 40 किलो मासवडी का विक्री गेली. एवढी सुरेख झाली आहे आणि खूप छान स्वाद आहे, मस्त झाली. अरुणाताई, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान मासवडी आम्हाला करून दाखवली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. मासवडी तर उत्तम जमली, पण यानंतर कोणता पदार्थ आहे ते पाहूया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा.